नमस्कार. आरोग्य सखी महिला आरोग्य मार्गदर्शन या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. जर तुम्ही गर्भधारणेच्या 9व्या महिन्यात असाल किंवा तुमची डिलिव्हरी जवळ आली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण जाणून घेणार आहोत की डिलिव्हरी जवळ आली आहे हे आपलं शरीर कोणती लक्षणं देतं, त्यावरून आपण कसं ओळखू शकतो, तर कोणती लक्षणं सामान्य आहेत आणि कोणत्या वेळी तात्काळ हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे लाइटनिंग, म्हणजेच बाळ खाली सरकणं. डिलिव्हरी जवळ आली की बाळ हळूहळू पेल्विसमध्ये खाली येतं. यामुळे पोट खाली आल्यासारखं वाटतं, श्वास घ्यायला थोडं सोपं वाटू शकतं. त्याचप्रमाणे लघवी वारंवार लागते आणि चालताना थोडा जडपणा जाणवतो. मग हे प्रसूती जवळ येण्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे दुसरं लक्षण आहे म्युकस प्लग बाहेर येणं, म्हणजेच गर्भाशयाच्या मुखावर एक जाड श्लेष्माचा थर असतो. डिलिव्हरी जवळ आली की तो बाहेर पडतो. तो साधारण पारदर्शक, गुलाबी किंवा थोडासा रक्त मिश्रित असू शकतो. याला ब्लडी शो देखील म्हणतात. हे दिसल्यानंतर काही तासात किंवा काही दिवसांनी प्रसूती सुरू होऊ शकते. सो हे दुसरं लक्षण झालं डिलिव्हरी जवळ आल्याचं. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता आपली डिलिव्हरी जवळ आली आहे. त्याचप्रमाणे तिसरं लक्षण आहे ब्रॅक्स्टॉक हिक्स. ब्रॅक्टॉक्स ही कॉन्ट्रॅक्शन. तर या म्हणजे याला खोट्या प्रसूतीच्या कळा असंही म्हणतात. तर यामध्ये कळा अनियमित असतात, काही वेळाने त्या आपोआप थांबतात, चालल्यावर किंवा विश्रांती घेतल्यानंतर त्या कमी होतात. तर या कळा म्हणजे लगेच डिलिव्हरी सुरू झाली असं नाही. त्याचबरोबर खऱ्या प्रसूतीच्या कळा मग कशा येतात, तर त्या कळा नियमित येत असतील किंवा प्रत्येक वेळी वेदना जर वाढत असतील, दोन कळांमधील अंतर जर कमी होत असेल, विश्रांती घेतली तरी कळा थांबत नसतील, तर ही खरी प्रसूती सुरू झाल्याची शक्यता असते. अशा वेळी हॉस्पिटलमध्ये जाण्याची तयारी करावी. त्यानंतर पुढचं लक्षण आहे जे की खूप महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच महिलांमध्ये हे सामान्यतः दिसून येतं, ते म्हणजे वॉटर ब्रेक, म्हणजेच पाणी जाणं. तर हे अत्यंत महत्त्वाचं लक्षण आहे. जर अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह झाला किंवा सतत पाणी गळत असेल तर गर्भातील पिशवी फुटली असल्याची शक्यता असते. अशा वेळी उशीर न करता ताबडतोब हॉस्पिटलला जाणं गरजेचं आहे. आता या सगळ्या लक्षणांपैकी तुम्हाला कोणतं लक्षण जाणवलं तुमच्या डिलिव्हरीच्या वेळेस, तो हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. शेवटचं आहे अतिशय थकवा आणि अचानक ऊर्जा वाढणं. तर बघा, काही महिलांमध्ये डिलिव्हरी जवळ आल्यानंतर अचानक खूप ऊर्जा किंवा खूप एनर्जी आल्यासारखं वाटू लागतं. कारण म्हणजे बाळाच्या येण्याची तयारी करावी किंवा घराची साफसफाई करावी वगैरे असं. आणि काही महिलांमध्ये थोडासा थकवा जाणवतो किंवा थोडंसं अशक्तपणा जाणवतो. सो हेही एक लक्षण आहे. तर तसं काही जाणवलं तर तेही डिलिव्हरीचं एक डिलिव्हरी नियर आल्याचं सिम्पटम आहे. सो ते असं तुम्ही त्यावरून ओळखू शकता. तसंच पुढचं म्हणजे वारंवार टॉयलेटला जाणं. म्हणजे काही महिलांना जुलाबासारखं होणं किंवा वारंवार शौचाला जाणं किंवा मळमळ होणं, अशी काही लक्षणं डिलिव्हरीच्या आधी दिसू शकतात. सो हेही एक त्यापैकी लक्षण आहे. त्याचबरोबर बाळाची हालचाल, कारण शेवटच्या महिन्यात ना बाळाची हालचाल थोडी कमीच होते, बिकॉज बाळाचं वजन पूर्ण वाढलेलं असतं आणि त्याला फिरायला जागा थोडी कमी असते. पण जर हालचाल खूपच कमी झाल्या असतील आणि जाणवत नसतील तर मग ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. आता ही सगळी झाली लक्षणं. आता यापैकी जर काही लक्षण दिसली तर तुम्ही त्यावरून ओळखू शकता की ही लेबर पेनची सुरुवात आहे. त्याचबरोबर आता आपण नक्की कोणत्या वेळी हॉस्पिटलमध्ये जायला हवं हे पाहूया. जसं की खालील परिस्थितीत अजिबात वेळ घालवायचा नाही. जसं की नियमित कळा सुरू झाल्या असतील, पाणी गेलेलं असेल किंवा जास्त रक्तस्राव होत असेल किंवा बाळाच्या हालचाली जर कमी झाल्या असतील, तीव्र डोकेदुखी, धुसर दिसणे किंवा हातपाय व चेहऱ्यावर अचानक जास्त सूज आली असेल, ताप किंवा तीव्र पोटदुखी असेल तर. आता 9व्या महिन्यात तुम्ही काय काळजी घ्याल, तर सगळ्यात म्हणजे भरपूर पाणी प्यायला हवं. सगळं जे काही तुमचं हेल्दी डाएट होतं ते कंटिन्यू करायला हवं. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त विश्रांती घ्यायला हवी, रेस्ट करायला हवी, झोप पुरेशी घ्यायला हवी. त्यानंतर माइंड थोडंसं रिलॅक्स ठेवावं, स्ट्रेस कुठलाही प्रकारचा स्ट्रेस न घेता थोडंसं हॅप्पी राहावं. त्याचप्रमाणे थोडंसं बाहेर चालून यावं, जास्त नाही, तुमच्या हेल्थवाईज थोडंसं बाहेरच्या मोकळ्या हवेत थोडंसं वॉकिंग वगैरे करावं. त्यानंतर तुमची जी हॉस्पिटल बॅग आहे ती तयार करून ठेवावी. बाळाची जी काही तयारी आहे येण्याची, सो ती करून ठेवावी.
सो असं काही तुम्ही 9व्या महिन्यात सगळ्या गोष्टी फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे आता डिलिव्हरीची तयारी कशी कराल, तर 9वा महिना सुरू होतानाच हॉस्पिटल बॅग तयार ठेवावी, सर्व रिपोर्ट सोबत ठेवावे, डॉक्टरांचा नंबर सेव्ह करून ठेवावा, वाहनाची व्यवस्था करून ठेवावी, कुटुंबातील एका व्यक्तीला नेहमी सोबत ठेवावं. सो अशी काही डिलिव्हरीची तयारी तुम्ही करू शकता. चला तर मग लक्षात ठेवा, प्रत्येक महिलेची प्रसूती ही वेगळी असते. एखाद्या महिलेला सर्व लक्षणं दिसतीलच असं नाही. म्हणून कोणतीही शंका असल्यास स्वतः निर्णय घेण्यापेक्षा आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.